नमस्कार. आज आपण असणे गावामध्ये आलेलो आहोत आणि आपलं जे गो कृपा अमृत आज तिथे आपण बनवणार आहोत. असणे गाव तुम्हाला माहीतच असेल, तिथे एकही विहीर नाही असे आपले गाव आहे आणि या गावामध्ये आपले हे गावातले शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांनी आज गो कृपा अमृत बनवायचा डेमो घेतलेला आहे. तर हे जे डेमो आहे ते मी जेव्हा दापोलीला गेलो नैसर्गिक शेती शाळा, तर गीर गाईचे संस्थापक जे संस्थापक आहेत डॉक्टर सुतारिया सर त्यांच्यातर्फे हे मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि हे आम्ही आज बनवणार आहे. त्यांच्यानी 1 लिटरचं कल्चर आणि आम्हाला दिलेलं आहे. प्लस आपण ह्याच्यासाठी बनवण्यासाठी 195 लिटर पाणी घेणार आहोत 200 लिटरच्या ड्रममध्ये, व 2 किलो गूळ, काळा गूळ घेणार आहोत, व 2 लिटर ताक घेणार आहोत. आणि 3च वस्तू या बनवण्यासाठी लागतात. 1 आठवडा आपल्याला ठेवायचा असतो आणि 1 आठवडा प्रत्येक दिवशी आपल्याला क्लॉकवाईज हे फिरवत राहावं लागतं. 1 आठवड्यानंतर हे तयार झालेलं कल्चर आपण कुठल्याही झाडांना वापरू शकतो. त्याचं असं नाही की फक्त भात झाडं किंवा फळपिकं वापरा, सर्व झाडांना वापरू शकतो. याचे फायदे अनेक आहेत. याचा महत्त्वाचा फायदा असा होतो की हे जे कल्चर आहे हे आपल्या जमिनीची सुपीकता वाढवते, जमीन भुसभुशीत करते व जे कीड व रोग पडतात महत्त्वाच्या ज्या पिकावरती, त्यासाठी सर्वात जास्त उपयोगी पडणारे हे अमृत आपले गोकृपा अमृत आहे. तर हे जे बनवण्यासाठी आपल्याला हे जे आहे हे कल्चर जर तुम्ही बनवलं 200 लिटरचं, त्याच्यानंतर तुम्ही 1 आठवड्यानंतर याचे अजून रिप्लिकेशन म्हणजे अजून भरपूर प्रमाणात तुम्ही बनवू शकता. आता आपण हे बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण गूळ हे आपण बारीक करून त्याच्यामध्ये मिक्सर करून घ्यायचं आहे. मिक्सर केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ताक वापरणार आहोत. तर ही प्रोसिजर चालू करतो. बंद आहे काळं गूळ. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ताक घालतो. ताक 2 लिटर. त्याच्यामध्ये हे जे देशी गाईचं आपलं ताक आहे, देशी गाईचं ताक जेवढं चांगलं असेल, जास्त दिवस असेल तर चांगलं असतं. त्याच्यानंतर आपलं जे महत्वाचं कल्चर आहे गो कृपा अमृतम म्हणून आहे, हे आपण वापरतो. तयार केलेला कल्चर आहे. हे जे कल्चर आहे हे तयार करून आपल्याला आणलंय. अशी आता हे 1 आठवडाभर याला कापडी कपडा बांधून ठेवायचा आहे. आठवडाभरानंतर ह्याच्यामध्ये जवळजवळ 200 लिटर तुमचं हे कल्चर तयार होणार आणि हे कल्चर तुम्ही जेवढं जास्तीत जास्त डिप्लिकेशनसाठी वापरू शकतो आपण, जेवढं आपल्याला पुढे अजून बनवायचं आहे, तसं आपल्या प्रत्येक गावामध्ये, आपल्या असणे गावामध्ये प्रत्येक गावाच्या घरामध्ये हे कल्चर बनलं पाहिजे, ह्या उद्देशाने आपण इथे बनवलेलं आहे. तर पुढच्या आठवड्यात तयार झाल्यानंतर प्रत्येकाने 1-1 बॉटल नेऊन आपल्या घरी हे बनवायचं आहे. नमस्कार, मी सहाय्यक कृषी अधिकारी श्री मिलिंद सुरेश निकम. आज तांबोळीमध्ये आपण गो कृपा अमृतम याचा डेमो घेत आहोत. त्यासाठी आपला जो गट आहे पाणी फाउंडेशनचा, तसेच गावचे शेतकरी प्रगतशील शेतकरी इथे आलेले आहेत. तर आपण हा डेमो घेणार आहे. त्या डेमोसाठी जे आपलं हा जो डेमो आहे, हा डेमो अतिशय उपयुक्त आहे. हे जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण आम्ही दापोली येथे गिरगावीचे संस्थापक डॉक्टर सुतारिया सर यांच्या आम्हाला हे सांगितलं की हे जे कल्चर आहे हे वापरून आपण जवळजवळ 200 लिटर ड्रममध्ये जवळजवळ 200 लिटर आम्ही ते श्री गोकृपा अमृतम बनवू शकतो. हे गिर गाईचे संस्थापक आहे सुतारिया सर यांच्याने आम्हाला सांगितलं होतं कशा प्रकारे हे बनवायचं. अशा प्रकारच्या त्यांनी जवळजवळ 1 ते 2,000 बॉटल्स तिथे वाटप केल्या होत्या. प्रत्येक बॉटलपासून जवळजवळ आपण 200 लिटर बनवू शकतो आणि ह्या 200 लिटरपासून अजून रिप्लिकेशन आपण भरपूर प्रमाणात बनवू शकतो. यासाठी बनवण्यासाठी आपल्याला जवळजवळ 2 लिटर ताक लागतं आणि 2 किलो गूळ लागतं. काळं गूळ हे अतिशय उपयुक्त आहे. तर ह्याच्या प्रोसिजरमध्ये आपण सुरुवातीला काळं गूळ आपण त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. डायरेक्ट हे जे गुळ आहे ते चांगल्या प्रकारे ढवळून चांगल्याप्रकारे मिक्स व्हायला पाहिजे. आपण काठीचा वापर करू. लोखंडी अवजार आपण वापरायचा नाही किंवा लोखंडी ड्रम आपण वापरायचा नाही. त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की करताना आपण प्लास्टिकचा ड्रमच वापरायचा आहे. हे गूळ चांगल्या प्रकारे आतमध्ये ढवळून जवळजवळ 200 लिटरच्या ड्रममध्ये 195 लिटर पाणी घ्यायचं आहे. 195 लिटर पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ताकचा वापर करायचा आहे.
आहे